कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. 26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार. तहव्वूर राणाला आर्थर रोड जेलमधील विशेष बराकमध्ये ठेवण्यात येणार. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरलाच नाही. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर. एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटलांनी दिलेली 1 लाखांची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली. दीनानाथ रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता. शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर. कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल. कोरटकरचा आजचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहातच असणार. बीड हत्या प्रकरणात आज विशेष मकोका न्यायालयात सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम बीडमध्ये दाखल. आजच्या सुनावणीत काय होणार याकडे लक्ष. चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार. अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या. सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू. मराठीला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल. राज ठाकरेंचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. उरलेलं 44% वेतन कधी मिळेल याबाबत एसटी कर्मचारी चिंतेत. पूर्ण पगार द्या, अन्यथा आंदोलन करणार. एसटी कामगार संघटनांचा इशारा. अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यानं आम्हाला अडचण होते. वेळेत पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यात राहणार नाही. मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर. रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर शहा तटकरेंच्या घरी भेट देण्याची शक्यता. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष. लवकरच ई कॅबिनेट सुरू होणार. सर्व मंत्री आणि सचिवांना आयपॅड मिळणार. हिमाचल प्रदेशप्रमाणे राज्यातही ई कॅबिनेटचा निर्णय. 15 साखर कारखान्यांना साखर आयुक्तालयाची जप्तीची नोटीस. सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2, तर छत्रपती संभाजीनगरमधील एका कारखान्याचा समावेश. अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार. चीन वगळता अमेरिकेकडून इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती. अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वॉर. अमेरिकेकडून चीनवर 125% आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार. सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरील टॅरिफ वाढवला. पुण्यात 3 दिवसांपासून पासपोर्ट पोर्टल बंद. नागरिकांची गैरसोय. तर नाशिकमध्ये 6 दिवसात 4 वेळा सर्व्हर डाऊन. सर्व अर्जदारांना 10 दिवसांनंतर पुन्हा नव्यानं अपॉइंटमेंट घ्यावी लागणार. जेजुरीच्या खंडोबागडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा. राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर. 349 कोटीची मंजुरी. नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या. तर पत्नीच्या हत्येनंतर पतीची गळफास घेत आत्महत्या. पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख. लातूरमध्ये मुंबई पोलिसांनीच उघडला ड्रग्ज कारखाना. रोहिणा गावातील पत्र्याच्या शेडमधील कारखान्यावर डीआरआयच्या पथकाकडून छापा. 11 किलो ड्रग्ज जप्त. 5 आरोपींना अटक. पुण्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून 10 वर्षांनी झालेल्या बाळांची आईकडूनच हत्या. बाळाची वाढ होत नसल्यानं तसंच उपचाराचा खर्च परवडत नसल्यानं बाळांना मारलं. आईला अटक. सोलापुरात प्रसूती झालेल्या महिलेला स्वतःची खोली स्वच्छता करण्याची वेळ. तर स्वच्छता कर्मचारी नसल्यानं प्रसूती झालेल्या महिलेने पतीसह 8 दिवस रुग्णालयाची स्वच्छता केल्याचा प्रकार समोर. गोंदियातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 3 महिन्यात 92 अपघात. अपघातात 52 जणांचा मृत्यू तर 40 जण किरकोळ जखमी. पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवारी मेगा ब्लॉक. 334 लोकल सेवा रद्द. माहीम ते बांद्रा स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यात येणार. पैसे सहज काढता येण्यासाठी पीएफच्या नियमांमध्ये बदल. ऑनलाईन पीएफ काढताना रद्द केलेला चेक अपलोड करावा लागणार नाही. पासबुकचा फोटोही अपलोड करण्याची गरज नाही. एनओसीच्या वादावरून मध्यरात्रीपासून मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनकडून पाणी पुरवठा बंद. टँकर संघटनांच्या बंदची झळ रेल्वेलाही बसणार. मुंबईकरांना उकाड्यातून दिलासा मिळणार. तापमानात आजपासून घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज.
नांदेडमध्ये दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं शेतीपिकं जमीनदोस्त. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात गारपिटीमुळे दुर्गम भागातील दूरध्वनी सेवेवर परिणाम. तर सोलापुरातही मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यानं शेतात पाणीच पाणी. आयपीएलमध्ये आज बंगळुरू विरुद्ध दिल्लीची लढत. चौथा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रात्री सामना रंगणार. Cancer Healer Center, a new beginning.